नमस्कार मित्रांनो, आपण 2.2 मधलं 5th नंबरचं एक्झाम्पल घेऊन आलो. या ठिकाणी पुस्तकामध्ये स्टार केलेला आहे. स्टार सोबत मी हा एक IMP शब्द टाकतो. मीनिंग ऑफ स्टार और IMP मीन्स इम्पॉर्टंट म्हणजे परीक्षेत विचारल्या जाईल असा चुकीने अर्थ काढू नका. स्टार मीनिंग इज दॅट हाय ऑर्डर थिंकिंग. व्हॉट इज द मीनिंग? हाय ऑर्डर थिंकिंग. ज्या ठिकाणी तुम्हाला विचार करायला जास्त लागणार, सहजासहजी जमणार नाही, म्हणून या ठिकाणी स्टार केलेला आहे. मी या ठिकाणी IMP केलं. माझ्या भाषेमध्ये थोडंसं एक्झाम्पल कठीण आहे. रेडी? इथे पुस्तकामध्ये त्यांनी आकृती जी दिलेली आहे ती डायरेक्ट पूर्ण काढून दिलेली आहे. तुम्हाला विचार करायला चान्स नाही दिला. आपण या ठिकाणी कन्स्ट्रक्शन करणार आहे. थ्रू पॉइंट T draw a line parallel to PQ. काय कन्स्ट्रक्शन करणार आहे? थ्रू पॉइंट T draw AB parallel to QR. Draw AB parallel to QR. Now PQ parallel to AB and PA parallel to DQ. Reason: opposite sides of rectangle. इथे reason in construction. Therefore, a quadrilateral whose opposite sides are parallel, PQ parallel to AB, PA parallel to DQ, then it is called as parallelogram. Therefore, quadrilateral PABQ is a parallelogram. But measure of angle APQ is equal to 98 degrees and angle of rectangle. Angle of हा जो आहे यातला, या ठिकाणी हा पॅरलेलोग्राम झाला. हा पॅरलेलोग्राम झाला, परंतु आपल्याला गिवन मध्ये काय दिलेलं आहे? पॉइंट T is in the interior of rectangle PQRS. If one angle of parallelogram is is 90 degree, then it is rectangle. जर का एखादा पॅरलेलोग्राम हा रेक्टँगल केव्हा होतो, तर त्यापैकी जे काही मेथड्स आहेत बरे, त्यातला एक प्रकार जो आहे त्यातला इफ वन अँगल इज 90 डिग्री, if this angle is 90, then it is also 90. Interior angles, it is also 90, it is also 90. All angles become 90. Kewa? When one angle is 90 degree. But therefore PA is equal to BQ. Reason: opposite side of rectangle. याला मी इक्वेशन देतो 1. Now AB parallel to PQ and PQ parallel to SR. Therefore AB first line parallel to second parallel to third. Therefore first parallel to third. Therefore AB parallel to SR. Then मग काय म्हणता येईल या ठिकाणी? Similarly, we can show that quadrilateral ASRB ASRB
is a rectangle. Therefore, AS is equal to BR. Equation 2 इथे लिहितो. Opposite sides of rectangle. Now इथे पाहायचं टी स्क्वेअर कुठे मिळेल टी स्क्वेअर या ठिकाणी टी स्क्वेअर इन ट्रायंगल एस ए टी अँगल एस ए टी इज इक्वल टू 90 डिग्री. आपण आत्ताच दाखवलं की ASRB इज रेक्टँगल. वाय इट इज 90 डिग्री त्याला म्हणता येईल अँगल ऑफ rectangle by पायथागोरस थेरम. मला टीएस स्क्वेअर मिळवायचा आहे म्हणून मी इथे पायथागोरस थेरम वापरून आलो. टीएस स्क्वेअर इज इक्वल टू एएस स्क्वेअर प्लस एटी स्क्वेअर. इक्वेशन 1 2 याला म्हणून इक्वेशन 3. ऑल्सो टी स्क्वेअर मिळाला टी क्यू स्क्वेअर कोणत्या ट्रायंगल मध्ये QBT इन ट्रायंगल QBT इज इक्वल टू 90 डिग्री. हे रिझन जसंच्या तसं अँगल ऑफ रेक्टँगल बाय पायथागोरस थेरम. हा झाला 90 डिग्री. Pythagoras theorem, it is the hypotenuse. While TQ square is equal to BQ square plus TB square plus TB square. Equation 4. काय पाहिजे मला पाहिजे TS square plus TQ square. TS square plus TQ square means yes adding 3 and 4. TS square plus TQ square is equal to AS square plus AT square plus BQ square plus TB square. Equation 5. काय झालं हे इक्वेशन 5. नंतर आता मी ज्याप्रमाणे इथे काय मिळवलं TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर. आता काय मिळवायचं मला TP स्क्वेअर. TP स्क्वेअर कोणता ट्रायंगल आहे TP स्क्वेअर देणारा इन ट्रायंगल कोणता TAT इन ट्रायंगल TAP इज इक्वल टू 90 डिग्री. इथे रिझन इज अँगल ऑफ रेक्टँगल बाय पायथागोरस थेरम. या ट्रायंगल मध्ये हायपोटेन्यूज कोणती आहे ही हायपोटेन्यूज आहे हा 90 डिग्री आहे. TP स्क्वेअर इज इक्वल टू PA स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर. याला इक्वेशन झालं 5. याला इथे 6. ऑल्सो आता काय पाहिजे TR स्क्वेअर. मग TR स्क्वेअर इन ट्रायंगल कोणत्या ट्रायंगल मध्ये TR स्क्वेअर TBR अँगल TBR अँगल बाय पायथागोरस थेरम. TR स्क्वेअर इज इक्वल TR स्क्वेअर या ट्रायंगल मध्ये पाहायचं आहे. हा झाला 90 डिग्री. ही झाली हायपोटेन्यूज. TR स्क्वेअर इज इक्वल टू TB स्क्वेअर प्लस BR स्क्वेअर. इथे राहील TB स्क्वेअर प्लस BR स्क्वेअर. इक्वेशन 7. मला 2 प्रूफ मध्ये काय करायचं आहे
उजव्या साईडला TP स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर. सो ॲडिंग 6 and 7, adding 6 and 7, we get TP square plus TR square is equal to PA square plus AT square plus TB square plus DR square. But observe the equation 1 and 2. Observe the equation 1. Now PA is equal to BQ. इथला जो PA आहे, मला या ठिकाणी ही साईड आणि ही साईड सारखी दाखवायची जर का असेल तर राईट हँड साईड सारखी असणं गरजेचं आहे. काय गरजेचं आहे? राईट हँड साईड सारखी असणं गरजेचं आहे. मग AS स्क्वेअर आहे का तिथे? AS स्क्वेअर नाही. AT स्क्वेअर आहे का? आहे. हा AT स्क्वेअर AT स्क्वेअर. नंतर BQ स्क्वेअर इथे एक राहिलं करायचं, TB स्क्वेअर. इथे TB स्क्वेअर आहे, इथे TB स्क्वेअर आहे, इथे सुद्धा TB स्क्वेअर आहे. म्हणजे मला यातलं कोण नको? PA नको आणि BR नको. तर PA आणि BR ची किंमत इक्वेशन 1 आणि 2 मी काढून ठेवली. PA is equal to, what is PA? PA is equal to BQ. PA is equal to BQ and दूसरा कोणता आहे? BR is equal to BR. Equation BR is equal to AS. BR is equal to AS from 1 and 2. From 1 and 2. मग आपलं इक्वेशन काय होईल? TP स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर इज इक्वल टू PA स्क्वेअर जसाच्या तसा AT, सॉरी PA च्या ऐवजी कोणता ठेवला? BQ ठेवायचा आहे. BQ स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर TB जसाच्या तसा BR च्या ऐवजी AS, BR च्या ऐवजी AS स्क्वेअर. इक्वेशन काय केलं? 8. नाउ ऑब्जर्व द इक्वेशन कोणतं पाहायचं आहे? 5 and 8. ऑब्जर्व द इक्वेशन 5 and 8. BQ स्क्वेअर आहे, AT स्क्वेअर, नंतर TB स्क्वेअर, AS स्क्वेअर. मीन्स फ्रॉम 5 and 8. If right hand side is same, then left hand side is also same. Therefore, TS square plus TQ square, TS square plus TQ square is equal to TP square plus TR square. Hence, it is true. Thank you, friends.